सचिन दादा नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय दादा परत सांगा मला. ॲडव्होकेट सचिन प्रभाकर पवार, राहणार भोकर, तालुका जिल्हा जळगाव. व्हेरी गुड. दादा यावर्षी आपण या बागाला इथं आपले काही औषधं सोडलेले आहेत, हो बरोबर आहे. त्याच्या अगोदर मी असं विचारू इच्छितो की आपला परिचय साधारण किती दिवसापासूनचा परिचय आहे? आपण साधारण 3.5 वर्ष अगोदर आपण भेटलो होतो. 3.5 वर्षाच्या अगोदर तेव्हा आपण आपल्या काही बागांना औषधं वापरले होते. बाग आपला निसवणीला तेव्हा हो. आपली भेट झाली. बरोबर त्यात नंतर बराच फरक झाला. त्यानंतर बरेच मित्रमंडळी जमली, गावात बरोबर बरोबर जुळले बरोबर आणि संबंध आज पण आहेत आपले. बरोबर. आणि त्याच्यानंतरही तुम्ही 2-3 वेळेला औषधं वापरलेत. हो समाधानकारक रिझल्ट असल्यामुळे आपण कंटिन्यूच आहोत. बरोबर. आणि या बागाला आपण मला वाटतं 1 महिन्याच्या 1.25 महिन्याच्या अगोदर इथं मी परत आलो होतो. जून महिन्यात आपली भेट जून महिन्यात भेट झाली होती आपली, तिथं आपण आलो होतो. त्यावेळेस आपण इथं बागामध्ये एक शूटिंग पण घेतलेलंच आहे तसं. त्यावेळेला अतिउष्णता असल्यामुळे आणि थोडंसं पाण्याचा अभाव असल्यामुळे थोडासा बाग ताणला गेला होता, हो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं काही औषधं सोडलीत आपली. काय औषधं वापरले आपण इथं आपले? आपण आपलं पहिलं ह्युमिनोज वापरलं, हंगामा प्लस प्लस वापरलं, बायोकिंग, बायोकिंग बरोबर. आणि त्यासोबत स्टिकर आपण सुरुवातीला स्प्रेइंग केली. स्प्रेइंग केली होती, बरं. आणि मला वाटतं मायक्रोपॉवर पण दिलं होतं वाटतं आपण. असं 4 औषधांचं काहीतरी कॉम्बिनेशन होतं 2 टप्प्यामध्ये, बरं. ते दिल्यानंतर काही फायदा झाला का सचिन दादा? बरंच परिवर्तन झालं बागमध्ये, तुम्ही पाहू शकाल. हां हां आता जून महिना बरोबर आणि आज तुमचा ऑगस्ट चालू आहे. बरोबर साधारण 2 महिने होत आहेत आपल्या भेटीला. बरोबर. हो. पण तुम्ही औषधं घेतल्यानंतर थोडे लेट टाकले गेले मला लेट वाटतं. टाकले 15 दिवस पावसाच्या कारणामुळे हां, हां, हां. झालं नव्हतं. बरोबर बरोबर. बरं, मग आपले औषधं दिल्यानंतर काय फरक वाटला तुम्हाला? काय फायदा झाला? बऱ्याचपैकी याची सर्वात अगोदर जी ग्रोथ थांबली होती, हो ती ग्रोथ चांगल्यापैकी झाली. बरोबर. पानं थांबली होती. हा, अंतरी वाढली. पानाची साईज वाढली का चांगली? पानाची साईज वाढली. एवढी नव्हती. हा, त्यानंतर बरेच दिवस म्हणजे अजून चांगली झाली असती, पण पावसाळा तुम्ही पाहत असाल. बरोबर बरोबर. पाऊसच नव्हता ना, जवळजवळ 3 आठवडे पाऊस नव्हता मध्ये. बरं, एकंदरीत तुम्ही आपल्या प्रोडक्टवर समाधानी आहात? नक्कीच कायम. त्यामुळे आपण पहिली वेळ झाली. बरोबर बरोबर. दरवर्षी हो 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 हो, नक्कीच नक्कीच. एकंदरीत नवीन शेतकऱ्यांना रिझल्टच्या बाबतीत काय बोलाल मग आता? जरूर तुमच्या सल्ल्याने आम्ही चालतो, त्याप्रमाणे चालावं. बरोबर, फायदा होईल सगळ्यांना. फायदा होईलच. हरकत नाही दादा, कारण कसं आहे, रिझल्टमध्ये दम आहे, आपल्या प्रोडक्टमध्ये दम आहे. रिझल्ट 100% जिथंही दिलंय तिथे असेच रिझल्ट आहे. आणि आपण दरवर्षी शेकडो म्हटल्यापेक्षा हजाराच्या संख्येत शेतकऱ्यांचे व्हिडिओ कलेक्ट करतो, बरोबर. ट्रीटमेंट देतो असा विषय नाही, फक्त व्हिडिओसुद्धा आपण कलेक्ट करतो की प्रत्येकाच्या शेतात असेच रिझल्ट दिसतात. आता याला परत आपल्याला पुढचं हे करायचं आहे की जेणेकरून अजून आपल्याला बागात डेव्हलपमेंट करायची आहे. कारण लिस्टला म्हणजे हां, ते भरून निघायला हवं. ते भरून निघायला पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण बघू त्याचं बनवत शेड्यूल. काय हरकत नाही. चला, तुम्ही सेवेची संधी दिली दादा, नाही, नक्कीच. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक जे आहे नवीन तंत्रज्ञान, हो, हो. आध्यात्मिकतेची जोड आहे. बरोबर बरोबर. आनंद वाटतो. हो हो हो, काय हरकत नाही. धन्यवाद दादा.